गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण दिनदर्शिका हा घटक पाहणार आहोत. आता मला या घटकाचा अभ्यास करत असताना सामान्य वर्ष आणि लीप वर्ष या दोन भिन्न प्रकारच्या वर्षांचा सर्वप्रथम आपण अभ्यास करणार आहोत. मला सर्वप्रथम तुम्ही सांगा, जे सामान्य वर्ष आहे या सामान्य वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात रे? 365. बरोबर, 365. आणि जे लीप वर्ष आहे या लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. अगदी बरोबर, 366. आता इथे एक दिवसाचा जो फरक आहे तो कशामुळे निर्माण झालेला आहे? फेब्रुवारी. सामान्य वर्षामध्ये जो फेब्रुवारी महिना आहे तो किती दिवसांचा असतो रे? 28. आणि लीप वर्षामध्ये तोच फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो? 29. बरोबर. मग मला सांगा, लीप वर्ष किती वर्षातून येतं? 4 वर्षातून. 4 वर्षातून. बरोबर, 4 वर्षातून एकदा हे लीप वर्ष येत असतं. बघा, सामान्य वर्षाचे एकूण 365 दिवस असतात पहा. आता आपण 7 दिवसाचा जरी एक आठवडा धरला, बघा, मग 365 या 3 अंकी संख्येला आपण 7 न भागूया. 7 5 35. 36 मधून 35 गेलं, 1 वजा बाकी वरून घेतलं 5 आणि 7 दोन्ही 14 आणि इथं वजा बाकी आली 1. अशा पद्धतीनं हे जे सामान्य वर्ष आहे याच्यामध्ये 365 दिवस असतात. एक आठवडा 7 दिवसाचा. 365 ला जर 7 न भागलं तर 52 आठवडे आणि 1 बाकी उरली. म्हणून इथे लिहिलंय बघा, सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे पूर्ण असतात आणि 1 दिवस जादा असतो. म्हणजे एक लक्षात ठेवा, 52 आठवडे जर धरलं तर 52 आठवड्याचं 12 वार हे फिक्स आलं आणि 1 दिवस एक्स्ट्रा असतो. म्हणजे इथं एक लक्षात ठेवा, 1 जानेवारीचा जो वार आहे तो 52 वेळा येणार आणि अजून 1 वेळा येणार, म्हणजे 53 वेळा येणार. 1 जानेवारीचा वार 53 वेळा येणार सामान्य वर्षामध्ये आणि इतर जे वार आहेत ते 52 वेळा येणार. म्हणजेच सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबरला येतो. 1 जानेवारीचा वार हा 31 डिसेंबरला येतो. म्हणजेच 1 जानेवारीला जर गुरुवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा काय येणार? गुरुवार येणार. सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वारानं होते त्याच्या पुढील वारानं नवीन वर्षाची सुरुवात होते. म्हणजेच उदाहरण पहा, 1 जानेवारी 1999 ला जर शनिवार असेल तर पुढच्या वर्षीच्या 1 जानेवारीला रविवार असतो. म्हणजे 1 न पुढे जाणार पहा. 1 न काय जाणार? पुढे जाणार. आता एक उदाहरण देतो बघा. 1 फेब्रुवारी 2003 समजा शनिवार आहे. कोणता वार दिलाय? शनिवार. आणि तुम्हाला विचारलं 1 फेब्रुवारी 2004 चा वार कोणता? सांगा पाहू.
सोमवार 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 एकनच पुढे जाणार ना रे? सोमवार लीप वर्ष मला काय म्हणायचंय, 1 फेब्रुवारी 2003 पासून 1 फेब्रुवारी 2004 पर्यंत जाताना 28 किंवा 29 फेब्रुवारीची तारीख ही 2003 सालामध्येच येते ना. त्यामुळं 2003 हे सामान्य वर्ष आहे का लीप वर्ष? तर हे सामान्य वर्ष आहे. त्यामुळं एकनच पुढे जाणार ना, म्हणजे ते काय येणार, रविवारच येणार. तुम्ही सोमवार कसं काय सांगताय? बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का लिहिलेलं? हो सर हो हा. आता मला सांगा, लीप वर्ष कसं ओळखता रे तुम्ही? लीप वर्ष कसं ओळखायचं? बुक कोण सांगते? बरं आपण ते नंतर पाहूया. शेअर करतो मी तुम्हाला. बऱ्याच जणांना असं वाटतं की 4 न भाग हा बघा, लीप वर्षामध्ये 365 दिवस असतात, सॉरी 366 दिवस असतात. मग 366 ला जर 7 न भागलं तर भागाकार 52 येतो आणि बाकी किती उरते? 2 उरते. याचाच अर्थ 1 जानेवारीचा वार 53 वेळा येणार आणि 2 जानेवारीचा वार सुद्धा 53 वेळा येणार. सामान्य वर्षामध्ये फक्त एकच वार 53 वेळा येत होता आणि लीप वर्षामध्ये 2 वार 53 वेळा येणार. म्हणजे कोणकोणतं? तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारी च वार किती वेळा येणार? 53 वेळा येणार. लीप वर्ष म्हणजे ज्या सणाला 4 ने निश्चित भाग जातो ते वर्ष लीप असते. मात्र पूर्ण शतक सणाला 400 न भाग जर गेला तरच ते लीप वर्ष असतं. उदाहरणार्थ 1996, 2004, 2008 ही लीप वर्ष आहेत, कारण त्या सालाला 4 न काय होतो? निश्चेष भाग जातो. परंतु 1600, 2000 ही सुद्धा काय आहेत? लीप वर्ष आहेत. मात्र 1800 हे लीप वर्ष नाही. लीप वर्षात 2 जानेवारीचा वार हा वर्षाखेरीचा वार असतो. म्हणजे लीप वर्षामध्ये 2 जानेवारीला जो वार आहे तो 31 डिसेंबरला असतो. मग मला तुम्ही सांगा, 1 जानेवारीचा वार कोणत्या तारखेला येणार त्या वर्षात? 1 जानेवारीचा वार किती तारखेला येणार? 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला सांगितले. 2 जानेवारीचा वार काय सांगितले? 31 डिसेंबरला. 1 जानेवारीचा वार किती तारखेला येणार मग? त्याच्या अगोदर 1 दिवस. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? 1 जानेवारीचा वार 30 डिसेंबरला. लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 30 डिसेंबरला हो आणि सर 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला. म्हणजे हो सर सामान्य वर्षात 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो आणि लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा आणि 2 जानेवारीचा असं 2 वार आहे ते 53 वेळा येणार आहेत. मग आता ह्याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे, समजा 1 जानेवारी
1997 ला सोमवार होता. तर 1 जानेवारी 98 ला कुठला वार सांगा आपण? आता इथे 97 हे बरोबर. कारण 97 हे काय आहे? मंगळवार 97 हे सामान्य वर्ष आहे. आता आपण लीप वर्ष घेऊया, लीप वर्ष. 1 जानेवारी 2004 ला शनिवार होता. तर 1 जानेवारी 2005 ला कुठला वार सांगा आता हे? सोमवार. सोमवार. हा 2004 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष असलं की 2 वार पुढे जायचं, म्हणजे शनिवार नंतर रविवार सोडायचा, म्हणजे कोणता वार येणार? सोमवार येणार. म्हणजे सामान्य वर्ष जर असेल तर पुढच्या वर्षीची 30 तारखेला 1 न वार पुढे जातो, आणि लीप वर्ष असेल तर पुढच्या वर्षीच्या त्याच तारखेला 2 न वार काय जातो? पुढे जातो. असं आपल्याला या ठिकाणी ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता त्यानंतर तोच वार 7 दिवसांना पुन्हा येतो, कारण एक आठवडा 7 दिवसांचा असतो. म्हणजे 1 तारखेला जो वार आहे तो 8 तारखेला येणार. 8 तारखेचा वार पुन्हा किती तारखेला येणार? 15. 7 मी वजावा, 15 आणि 7 किती? 22. 22 आणि 7 किती? 29. म्हणजे तोच वार 7 दिवसांनी पुन्हा येतो. म्हणजे 30 दिवसांचा जर महिना विचारात घेतला तर 1 आणि 2 तारखेंचे वार 5 वेळा. कारण 30 ला जर 7 न भागलं तर उरते बाकी 2. 2 बाकी उरते म्हटल्यावर 1 आणि 2 तारखेचं वार 5 वेळा येणार. बाकीचं वार 4 वेळा येणार. आणि 31 दिवसांचा जर महिना घेतला आणि 31 ला जर 7 न भागलं तर 3 बाकी उरते. 3 बाकी उरते म्हटल्यानंतर 1, 2 आणि 3 या 3 तारखांचं वार 5 वेळा येणार. बाकीचं वार 4 वेळा येणार. आणि लीप वर्षातील फेब्रुवारी महिना विचारात घ्या. लीप वर्षातील जर फेब्रुवारी महिना विचारात घेतला तर 29 ला जर 7 न भागलं तर 1 बाकी उरते, म्हणजे 1च तारखेचा वार फक्त 5 वेळा येणार. आणि सामान्य वर्षातील जर फेब्रुवारी महिना असेल तर 28 दिवस असतात. त्यामुळं 28 दिवसांच्या महिन्यामध्ये कोणताच वार 5 वेळा येत नाही. ठीक आहे. आता तुमच्याकडे वही आणि पेन आहे, त्यामुळे काही महत्वाचं जे आहे नोट्स लिहा. हा बघा, सामान्य वर्षातील वार आणि तारखा समान असणारे महिने. आता जानेवारी आणि ऑक्टोबरची दिनदर्शिका सारखी असते. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबरची दिनदर्शिका सारखी असते. एप्रिल आणि जून, जुलैची दिनदर्शिका सारखी असते. आणि सप्टेंबर आणि डिसेंबरची सुद्धा दिनदर्शिका काय असते? सारखी असते. आता मी पूर्वी सामान्य आणि लीप वर्ष असं वेगळा विचारच करत नव्हतो. मी फक्त काय करायचो? माझ्या नोकरीतील एक जुनी सवय डीप अभ्यास करणे. डीप म्हणजे सविस्तर, सखोल अभ्यास करणे, असं मी एक वाक्य तयार केलं होतं. आणि त्याच्यावरनं मी 2 जोड्या तयार केल्या होत्या. माझ्या नोकरीतील म्हणजे मानव, एक जुनी सवय डीप अभ्यास करणे. मानव सडी असं मी लक्षात ठेवत होतो. मानव सडी. मग मा म्हणजे काय? मार्च. नो म्हणजे काय? नोव्हेंबर. ए म्हणजे एप्रिल. जू म्हणजे जुलै. स म्हणजे सप्टेंबर. आणि डी म्हणजे डिसेंबर. ह्या ज्या जोड्या आहेत हे सामान्य वर्ष असू द्या किंवा लीप वर्ष असू द्या, त्या दोन्ही प्रकारच्या वर्षांना लागू पडतात. आता याचा अर्थ काय?
समजा विचारू तुम्हाला 1 मार्च 2007 ला सोमवार होता. कोणता वार होता? सोमवार. तर 1 नोव्हेंबर 2007 चा वार कोणता? कोण सांगेल मला? सोमवार. इथं मगाशी मार्च आणि नोव्हेंबरची दिनदर्शिका सारखी. त्यामुळे 1 मार्चचा आणि 1 नोव्हेंबरचा वार सारखा. सोमवार. सोमवार. बरोबर. आता असा प्रश्न विचारता, ही जोडी बघा. मानव झालं, येजू झालं, सडी झालं. तोंडी विचारतो, 30 एप्रिल 2000 ला सोमवार होता, तर 30 जुलै 2000 ला कोणता वार होता? सोमवार. सोमवार. त्या जोड्या लक्षात ठेवा महिन्यांच्या सामान्य वर्षातील. आता अशाच काही लीप वर्षामध्ये जोड्या असतात, त्या आपण एकदा पाहूया. जोड्या पाहूया. आता मगाशी मी सांगितलं मानव, येजू, सडी आहे का इथं बघा. पण मानव म्हणजे मार्च नोव्हेंबर, येजू म्हणजे एप्रिल जुलै आणि सडी म्हणजे सप्टेंबर डिसेंबर. म्हणजे मानव, येजू, सडी यानुसार ज्या 3 जोड्या तयार होतात त्या सामान्य वर्ष आणि लीप वर्षांना पण लागू पडतायत. आता ऍडव्हान्स काय दिले बघा, येजू एप्रिल जुलै बरोबर इथं लीप वर्षामध्ये जानेवारी पण महिना ऍड केलेला आहे आणि जानेवारी नंतरचा इथं फेब्रुवारी महिना एक ऍड केलाय आणि जुलै नंतरचा इथं ऑगस्ट एक महिना ऍड केला. ही एक नवीन जोडी दिली इथं. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं जोड्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या जोड्यांचा उपयोग काय होतो? तर समजा विचारलं 1 जानेवारी लीप वर्ष सांगा. 1 जानेवारी 2004 ला सोमवार होता, तर 1 जुलै 2004 ला कुठला वार सांगा? 1 जानेवारी 2004 ला सोमवार, तर 1 जुलै 2004 ला कुठला वार? सोमवार. त्यासाठी हे पण आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता काही गोष्टी तुम्हाला 30 दिवसांचं महिने 31 दिवसांचं महिने माहिती आहेत का रे? हो. मी तर मुलांना असं सांगतो, ए जू स नो. बरोबर आहे. हे किती दिवसांचे महिने असतात? 30. ए म्हणजे कोणता महिना? एप्रिल. एप्रिल. जू म्हणजे जून. मगाशी मानो, येजू, सडी त्यामध्ये जू म्हणजे जुलै घेतला होता आणि 30 दिवसांच्या महिन्यामध्ये जू म्हणजे जून घ्यायचा. सन सुरुवात होणारा इंग्रजी महिना कोणता? सप्टेंबर. आणि नो न सुरुवात होणारा इंग्रजी महिना कोणता? नोव्हेंबर. म्हणजे 12 जे इंग्रजी महिना आहेत त्यापैकी एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 4 महिने 30 दिवसांचे. आणि जो फेब्रुवारी महिना आहे तो किती दिवसाचा असतो रे? सामान्य वर्ष असेल तर 28 दिवसांचा आणि लीप वर्ष असेल तर 29 दिवसांचा. आणि राहिलेले जे 7 महिने आहेत ते किती दिवसांचे असतात? 31 दिवसांचे असतात. आता हे पण सर्वांनाच माहित आहे. तुम्हाला हे शिकवलंय का रे? म ना म म्हणा किंवा म्हणा. या मचा अर्थ काय? महाराष्ट्र दिन. त्या मचा अर्थ काय? महात्मा गांधी जयंती. आणि या नाचा अर्थ काय? नाताळ. बघा, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ ह्या 3 दिवसांचं वैशिष्ट्य, त्या 3 दिवसांना एकाच वर्षामध्ये एकच वार असतो. महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ. म ना लक्षात ठेवायचं. म ना. पहिला म म्हणजे काय? महाराष्ट्र दिन. दुसरा म म्हणजे महात्मा गांधी जयंती आणि ना म्हणजे नाताळ. या 3
दिवसांना एकाच वर्षामध्ये एकच वार असतो. आणि अजून एक काय सांगितलं तुम्हाला? बा शी माहित आहे कोणाला? स्वा बरोबर. बा शी स्वाटी. आता बा म्हणजे काय? बा म्हणजे काय? बालदिन. बालदी कुणाचा दिन? बालदिन म्हणजे काय रे? किती तारीख सांगा बरं बालदिन म्हणजे? 14 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर. बरोबर. 14 14 नोव्हेंबर. नोव्हेंबर. कोणाची जयंती असते त्या दिवशी? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर. आणि शी म्हणजे शिक्षक दिन. शिक्षक दिन म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. मग तो किती असतो? 5 सप्टेंबर. आपण आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करतो बघा. मोठ्या इयत्तेतील मुलं लहान इयत्तेतील मुलांना अध्यापन करतात एक दिवस. तो शिक्षक दिन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. म्हणजे स्वातंत्र्य दिन. आता स्वातंत्र्य दिन सगळ्यांनाच पाठ आहे, 15 ऑगस्ट. आणि टी म्हणजे लोकमान्य टिळक. टिळक पुण्यतिथी. आणि टिळक पुण्यतिथी किती असते? 1 ऑगस्टला असते. बघा, बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी. एकाच वर्षामध्ये या 4 दिवशी एकच काय असतो? वार असतो. मना आणि बाशीसाठी लक्षात ठेवा. आता महाराष्ट्र दिनाचा 1 मे असते. महात्मा गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर असतं पहा. आणि नाताळ कितीला असतो? कोण सांगते नाताळची तारीख किती असते? मला वाटते 25 डिसेंबर का रे? या 2 तारखांना असतो 25 डिसेंबर. एकच वार असतो. आता याच्यावर काही अगदी सिंपल मी उदाहरणं घेतो आणि नंतर आपण फायनलच्या परीक्षेत आलेली उदाहरणं पाहूया. सांगा बघू याचं उत्तर. दोन 2008 ची गांधी जयंती गुरुवारी होती, तर 2009 ची लोकमान्य टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी असेल? शुक्रवारी हा, आता बघा, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं? गांधी जयंती म्हणलं की तारीख किती रे? गांधी जयंती म्हटल्यानंतर तारीख 2 ऑक्टोबर. आता इथे मी लिहितो 2 ऑक्टोबर 2008 या दिवशी गुरुवार. आणि लोकमान्य टिळक ची पुण्यतिथी आहे ती 1 ऑगस्टला असते पहा. कुठं असते? 1 ऑगस्ट. म्हणजे 1 ऑगस्ट 2009 चा वार तुम्हाला विचारलेला आहे. 1 ऑगस्ट 2009 चा वार. आता ऑक्टोबर पासून थोडं मागं जाऊया. मागं जाताना आपल्याला मगाशी मी मना शिकवले बघा. मना म्हणजे काय? महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती, नाताळ या 3 दिवशी एकच वार असतो. आता 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती. आणि महात्मा गांधी जयंतीला जो वार आहे तोच महाराष्ट्र दिनाला असतो. मग महाराष्ट्र दिन किती तारखेला असतो? 1 ऑगस्ट. मग मी इथे लिहितो 1 ऑगस्ट 2008 चा वार सुद्धा गुरुवारच. 1 ऑगस्ट 2008 चा वार सुद्धा गुरुवारच इथं आपण लिहिलेला आहे. आता मी डायरेक्ट काय करतो? ही तारीख काढतो. आपल्याला काय विचारलेलं आहे? लोकमान्य टिळक पुण्यतिथी. नाही, 1 ऑगस्ट 2008 नाही येणार. एकच मिनिट. महात्मा गांधी जयंती आणि महाराष्ट्र दिन 1 तारखेला असतो. म्हणजे 1 मे. मी इथे लिहितो 1 मे 2008 ला तोच वार आला. 1 मे 2008 ला काय येणार? गुरुवार येणार. आता आपल्याला लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्ट पाहिजे. आता मे पासून जून, जुलै, ऑगस्ट असं जाऊया. आता मला सांगा,
मे नंतर जून महिना. 1 जून 2008चा वार कुठला? बघ कोण सांगते. बरोबर 1 महिना पुढे आपण जातोय. यासाठी मे महिना किती दिवसांचा असतो हे माहित पाहिजे तुम्हाला. मग बघा मे महिना मला वाटतं 31 दिवसांचा असतो. 31 मधून 28 वजा करायचं. का 28 वजा करायचं? कारण 7च्या पटीतील संख्या 28 आहे. 28 दिवसांनी तोच वार पुन्हा येणार आहे. मग 31 28 वजा केल्यावर किती येणार? 3 वजाबाकी. मग 3 वार पुढे जायचं. मग गुरुवार नंतर 3 वार पुढे जावा. शुक्रवार, शनिवार आणि काय येणार मग इथं? रविवार येणार. आता जून नंतर पुढचा महिना घेतो 1 जुलै आणि वर्ष तेच घेतो 2008. आता इथं जून महिना विचारत घ्या. जून महिन्याचे 30 दिवस असतात. मग 30 दिवसातून 28 दिवस वजा केल्यावर 2 बाकी येणार. मग 2 वार पुढे जावा. रविवार नंतर 2 वार पुढं सोमवार आणि मंगळवार. बरोबर आहे, मंगळवार. आता पुन्हा जुलै नंतर पुढचा ऑगस्ट. 1 ऑगस्ट 2008. आता इथं जुलै महिन्यातील दिवस बघा किती असतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. मला वाटतं जुलै 31चा आहे. 31चा म्हटलं 31तून 28 वजा केले की 3 बाकी उरले. म्हणजे 3 वार पुढे जायचं. मग मंगळवार नंतर बुध, गुरु आणि शुक्र येणार. शुक्रवार येणार. आता ह्याच्या पुढे पहा आपल्याला 1 ऑगस्ट 8 नाही विचारलं तर 2009 लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्ट 9 विचारलंय. तारीख तीच आहे आता, फक्त आपल्याला एका वर्षानं पुढे जायचे. 1 ऑगस्ट 2009चा वार काढताना हा 1 ऑगस्ट 8 पासून 1 ऑगस्ट 9 पर्यंत जाताना फेब्रुवारी महिना 9चा लागतोय. त्यामुळे 9 हे कसलं वर्ष आहे? सामान्य वर्ष आहे. आणि सामान्य वर्ष असलं की एकच वार पुढे जायचं. म्हणजे शुक्रवार नंतर कुठला वार येणार पुढचा? शनिवार येणार. शनिवार म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कोणी काढलं होतं? बर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. हा, सुनीलने बुधवार दिनांक 11 एप्रिल 2018 पासून 18 दिवस रजा काढली. तर तो कोणत्या तारखेला व कोणत्या वारी कार्यालयात हजर होईल? अगोदर आपण काय करूया? तारीख काढूया. आता 11 पासून 18 दिवस रजा काढली ना. 11 पासून 18 दिवस काय काढली? रजा काढली. म्हणजे तारीख किती सांगा बरं? 11 मध्ये काय करायचं? 29. मग मला सांगा वार काढायची गरज आहे का रे? कारण 29 तारखेचा पर्याय फक्त एकच आहे. पर्याय क्रमांक 1. त्यामुळे वार काढण्यात पुन्हा वेळ घालवू नका. आणि वार काढायचं म्हटलं तरी काय अवघड आहे? 18 दिवस आहे. 18तून 7 दुनी 14 वजा करा. 4 बाकी उरले. मग 4 वार पुढे जावा. बुधवार प्लस 4 गुरु, शुक्र, शनी, रवी. आला रविवार. आता हे पहा, राम हा श्यामपेक्षा 654 दिवसांनी मोठा आहे. जर राम रविवारी जन्माला असेल तर श्याम कोणत्या वारी जन्मला? असा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता राम मोठा आहे म्हणजे रामचा जन्म अगोदर झाला असणार. जो मोठा आहे त्याचा जन्म अगोदर होतो. आणि त्यानंतर काही दिवसांनी कोण जन्मलेला आहे? श्याम जन्मलेला आहे. हे महत्वाचं आहे. राम श्यामपेक्षा मोठा आहे म्हणजे अगोदर जन्म रामचा झालेला असेल. मग रामचा जन्म कोण वारी झालेला आहे? रविवारी. मग रामच्या पुढे मी जन्माचा वार लिहितो रविवार. आता त्या दोघांमध्ये 654 दिवसांचा फरक आहे. आता जो फरक आहे का नाही त्याला 7 न भागायचं. आठवड्याचे वार 7. बघा 7 9 63. 65 मधून 63 वजा करा 2 वरून घेतलं 4 आणि 7 त्रिक 21. बाकी किती उरले? 3.
आता जी बाकी उरली का नाही तेवढं वार पुढे जायचं. मग रविवार नंतर 3 वार पुढे घ्या. सोम, मंगळ आणि बुध. म्हणजे श्याम कोणत्या वारी जन्मला? तर श्याम बुधवारी जन्मला. बरोबर आहे का काढलेलं बघा? समजलं का सर्वांना? हॅलो. हो सर. हो सर. माईक लगेच तुम्ही बंद करत जावा. आता याचं उत्तर काढा बघू. उद्या म्हणजे शनिवारी 16 तारीख आहे, तर पुढील आठवड्यातील मंगळवार नंतर 6 दिवसांनी कोणती तारीख येईल? इथं होती आहे असा उल्लेख आहे. आता इथं मी लिहितो उद्या. उद्या कोणावर आहे? शनिवार आहे. आणि तारीख किती आहे? 16. आज कोणावर असणार मग रे? उद्या जर शनिवार असेल तर आज शनिवारच्या शुक्रवार. अगोदर शुक्रवार. शुक्रवार. आणि आज तारीख किती मग असणार? 15 ना? 15. आता पुढील आठवड्यातील मंगळवार. आता येणारा जो मंगळवार आहे त्या तारखेला किती मंगळवारी किती तारीख असणार सांगा? येणाऱ्या मंगळवारी. शनिवार नंतर मंगळवार किती आहेत बघा? रवी, सोम, मंगळ 3 ना? मग 3 ऍड करायची. 19. आणि पुढच्या मंगळवारी 19 आठवड्याचा 7 दिवस ऍड करा. 19 आणि 7 करा ऍड. 26. 26. बघा उद्या म्हणजे शनिवारी. सर 25 तर आहे. हा 25. उद्या म्हणजे शनिवारी 16 तारीख आहे. पुढील आठवड्यातील मंगळवार नंतर. पुढील आठवड्यातील मंगळवार नंतर 6 दिवसांनी कोणती तारीख येईल? मग आता पुढील आठवड्यातील मंगळवार नंतर 6 दिवसांनी. मला हा प्रश्न चुकीचा आहे. उद्या 16 तारीख म्हणजे शनिवारी 16 तारीख बरोबर आहे ना? म्हणजे रवी, सोम, मंगळ. पुन्हा 3 दिवसांनी मंगळवार आणि त्या दिवशी 19 तारीख. आणि पुढे काय विचारलंय? पुढील आठवड्यातील मंगळवार नंतर 6 दिवसांनी कोणती तारीख येईल? 25. सर 25. हा जर मंगळवार धरला तर 19 आणि 6 25 येणार आहे का नाही? आणि हा जर मंगळवार धरला तर त्यात 6 जर मिळवलं तर समजा ते काढू शकत नाही आपण, मग हाच 19 धरावा लागेल. तसं झालं तर 25. पण हा प्रश्न मला थोडा वेळाच हेच वाटतोय. बरं जाऊ दे, हा पण प्रश्न ड्रॉप करू. नेक्स्ट घेऊया. एक जानेवारी 2008. तर 2008 लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष आहे सांगा? लीप वर्ष. हा, लीप वर्ष. मग मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं रे? लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. 366 ला जर 7 न भागलं तर किती दिवस उरतात 7 न भागल्यावर? 2. 2. म्हणजे लीप वर्षामध्ये 1 जानेवारी आणि 2 जानेवारी चे वार किती वेळा येतात?
त्रेपन्न वेगळा येईल. त्रेपन्न. 53. 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर 2 जानेवारीला कुठला वार असणार? मंगळवार. म्हणजे सोमवार आणि मंगळवार 53 वेळा येणार. मग मंगळवार किती वेळा येणार? 53 वेळा. 53 वेळा. 53 वेळा. आता बघा 3 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता. तर खालीलपैकी त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? आता काल कुठला आहे? लीप आहे. लीप वर्ष आहे की नाही? लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. 29. म्हणजे 1 फेब्रुवारीचा जो वार आहे तो किती वेळा येणार आहे? फक्त 5 वेळा. कारण 29 28 वजा केलं तर 1 उरते. 1 म्हणजे 1 फेब्रुवारीचा वार 5 वेळा येणार आहे त्या महिन्यामध्ये. मग 1 फेब्रुवारीचा वार कुठला सांगा? फेब्रुवारीला मंगळवार. तर 1 फेब्रुवारीला रविवार. बरोबर आहे. रविवार काय येणार? 53 वेळा येणार. आता हे झालं सर्व नमुना प्रश्न. आता प्रत्यक्ष मागच्या परीक्षेला आलेला प्रश्न मी तुमच्या पुढे शेअर करतो. अर्जुन. बघा 2010-11 प्रश्न आला होता. 1 जानेवारी 2009 रोजी गुरुवार होता. तर 31 डिसेंबर 2009 रोजी कोणता वार येईल? आता मी तुम्हाला सांगितलं होतं सामान्य वर्ष जर असेल तर 1 जानेवारीचा वारच 31 डिसेंबरला असतो. म्हणजे 1 जानेवारीला जर गुरुवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा गुरुवारच असेल. म्हणजे याचं उत्तर काय असणार? तर पर्याय क्रमांक 4 असणार. हे सोपं आहे. आता पुढचा प्रश्न पहा. सुनीलने बुधवार दिनांक 9/9/2009 पासून 1.5 महिना रजा घेतली. तर तो रजेनंतर कोणत्या तारखेला व कोणत्या वारी कार्यालयात उपस्थित झाला असेल? आता 1.5 महिना म्हणलं की एका महिन्याचं 45 दिवस आणि एका महिन्याचे 30 दिवस आणि वरच्या अर्ध्या महिन्याचं 15 दिवस. असं 45 दिवस झालं बघा 1.5 महिन्याचं. किती दिवस झालं? 45. म्हणजे त्या सुनीलनं 45 दिवस रजा घेतली आणि तारीख 9 तारखेपासून रजा घ्यायला सुरुवात केली. आता मला सांगा सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो? 30 दिवसांचा. मग ह्या 30तून 9 जर वजा केलं तर 21 दिवस उरलं. म्हणजे सप्टेंबर महिन्यातली 21 दिवस रजा घेतली. मग ह्या 45 मधून 21 जर आपण वजा केलं तर वजाबाकी येते 24. म्हणजे तो 24 तारखेला रुजू होणार. कुठल्या महिन्यातील? ऑक्टोबर महिन्यातील. ऑक्टोबर महिन्यातील 24 तारखेला. पण 24चं 2 पर्याय आहेत बघा. पहिला पण पर्याय आणि चौथा पण पर्याय. आता वार घेऊया आपण. आता कोणत्या वारी उपस्थित झाला? आता 45 दिवस रजा घेतली का नाही त्यानं? आठवड्याचे वार 7 न त्याला भागूया. 7 चौकोन 42 आणि 45 मधनं 42 वजा केल्यावर 3. मग 3 वार पुढे जायचं आपण. बुधवार नंतर 3 वार पुढे जावा. गुरु, शुक्र आणि शनी. म्हणजे 24 तारखेचा शनिवार वार असणार. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो 2011-12 सालचा आहे बघा. रवी आपल्या मित्रापेक्षा 20 दिवसांनी मोठा. रवीचा जन्म मंगळवारी झालेला आहे. तर मित्राचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? आता रवी मोठा आहे त्यामुळे रवीचा जन्म अगोदर असणार आहे पहा. मग मी अगोदर रवीला लिहितो.
आणि त्याच्या मित्राचा जन्म त्याच्यानंतर काही दिवसांनी झालेला आहे. इथे मित्र लिहितो. आता 20 दिवसांचा फरक आहे, म्हणजे ह्या 20 ला आठवड्याचे वार 7 न भागायचं. मग 7 दुनी 14, बाकी उरली 6. आता रवीचा जो जन्मवार आहे तो मंगळवार आहे. रवीचा जो जन्मवार आहे तो मंगळवार आहे. मग जेवढी बाकी उरली तेवढं वार पुढे जावा. मग मंगळवार नंतर 6, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी आणि सोम. म्हणजे जे मित्राचा जन्मवार आहे तो कोणता असणार आहे, तर सोमवार असणार आहे. बघा आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 1 सोमवार बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 2008 ची गांधी जयंती गुरुवारी होती, तर 2009 ची लोकमान्य टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी असेल? मला वाटतं हा प्रश्न मगाशी आपण सोडवलेला होता. बरोबर आहे का? सोडवला होता ना हा प्रश्न? हो सर. याचं उत्तर काय आलं होतं? शुक्रवार. शनिवारी आलं होतं. शनिवार. हा रिपीट प्रश्न झाला. आता पुढचा प्रश्न बघा. परवा शुक्रवारी 7 तारीख आहे. इथे मी लिहितो परवा. कोणता वार सांगितला? शुक्रवार आणि तारीख 7. आज कोण वारी असणार? आज हे परवा म्हणजे नंतरचा परवा. झालेला परवा आहे का? नाही. झालेला परवा असता तर होती असा शब्द आला असता. म्हणजे परवा आहे म्हणजे भविष्य काळातील विधान आहे. म्हणजे उद्या कोण वार असणार? उद्या बुधवार. गुरुवार. गुरुवार. म्हणजे तारीख किती? 6. आणि आज कुठला वार असणार? बुधवार. बुधवार. आणि तारीख 5. हा. आता पुढील आठवड्यातील बुधवार म्हणजे आज बुधवार आहे. मग पुढील आठवड्यातील बुधवार किती तारीख असणार सांगा? आज 5 तारीख आहे ना. मग पुढील आठवड्यातील बुधवारी 7 मिळवा. 5 आणि 7 किती? 12. आणि त्या बुधवार नंतर 4 दिवस केला. परत आपण 4 ऍड करा. 16. किती येणार? 16. म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. बरोबर. आता पुढे पहा. कुंदाचा जन्म 22 नोव्हेंबर रोजी झालेला आहे. फरीना ही कुंदापेक्षा 16 दिवसांनी मोठी आहे. त्या वर्षी बालदिन बुधवारी आलेला होता, तर फरीनाचा जन्मदिवस कोणता? आता बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरचा वार दिलाय त्यांनी बुधवार. 14 नोव्हेंबरचा वार त्यांनी बुधवार दिलेला आहे. आता फरीना मोठे आहे. म्हणजे तुम्ही फरीना असं लिहितो. फरीना मोठे आहे. म्हणजे फरीनाचा जन्म अगोदर झालेला असणार. आणि त्यानंतर काही दिवसांनी कोणाचा जन्म झालेला आहे? कुंदाचा जन्म झालेला आहे. आता कुंदाचा जन्म दिलाय 22 नोव्हेंबरला. बघा, कुंदाचा जन्म दिलाय 22 नोव्हेंबरला. आता 16 दिवसांनी मोठं. मग 16 ला आपण काय करूया? आठवड्याचे वार 7 न भागूया. मग 7 दुनी 14. बाकी किती उरली? 2. मग 2 न वार माग आपल्याला यावं लागणार आहे. 2 न वार माग यावं लागणार आहे. आता बघूया. 14 नोव्हेंबरला बुधवार आहे. आपल्याला 22 नोव्हेंबरचा वार काढायचे. मग 14 7 मिळवा, तोच वार येणार. 14 आणि 7 किती मग? 21. मग 21 नोव्हेंबरला बुधवार असणार आहे. आणि मग 22 नोव्हेंबरला त्यानंतरचा वार गुरुवार असणार आहे. म्हणजे तर कुंदाचा जो जन्मवार आहे
तो गुरुवार आहे. पण फरीनं अगोदर जन्मलेली आहे कारण ती मोठी आहे. मग जेवढी बाकी आली तेवढं दिवस तेवढं वार मागं जायचं. मग गुरुवार नंतर 2 वार जर तुम्ही मागे गेला तर कोणता वार येतोय? मंगळवार येतोय पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं का हे? हो हॅलो. सर. हो हो सर. सर. हो हा. सर. आता हा पुढचा प्रश्न हो पहा. सर. जर ए ही बी पेक्षा 851 दिवसांनी मोठी आहे, जर ए ही रविवारी जन्मली असेल तर बी चा वार जन्म कोणत्या वारी झाला असेल? आता ए मोठे आहे म्हणजे ए चा जन्म अगोदर आणि त्यानंतर 851 दिवसांनी बी चा जन्म झालेला आहे. आता ए चा जन्मवार रविवार दिलाय. ए चा जन्मवार कुठला दिलाय? रविवार दिलाय. आणि विचारलंय बी चा जन्मवार कुठला? सरळ काय करायचं, जो फरक आहे का 851 त्याला 7 न भागायचं. आणि बाकी किती येते बघूया आपण. 7 एके 7. गुरुवार. 8 7 गेलं 1 वरून घेतलं 5 काढूया. गुरुवार. 7 दोन्ही चेक करतोय 14 1 वरून घेतला 1 आणि 7 एके 7. किती बाकी उरली तर 4. 4. मग 4 वार पुढे जावा. 4 वार पुढे जावा. रवी नंतर सोम, मंगळ, बुध आणि गुरुवार. गुरु. अगदी बरोबर. गुरुवार. 4 पर्याय वार क्रमांक पुढे गेलं की गुरुवार येते. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. 3. करेक्ट. क्रमांक 3. आता काय करूया, एक शेवटचं गणित असल्यामुळे आपण पोल घेऊया. आता कोणीच बोलू नका. या गणिताला आपण पोल घेतोय पहा, पोल. एवढं घेऊन आपण बसच करणार आहोत. ओके, वेळ संपलेला आहे. बघूया. 49 विद्यार्थ्यांपैकी 36 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं. फक्त 10च विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. मयुरी कोळी, देवराज झेंडे, रुचा देसाई, वेदांत बरडकर, दिया गायकवाड, अर्जुन देशमुख, अक्षदा पिसाळ, मधुराज चव्हाण, चैतन्य शिंदे आणि समाधान आव्हाड. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे गणित चुकलेलं आहे. आता याच्यासाठी आपण बघूया सोडवून प्रत्येक 7 फेब्रुवारी 2011 चा वार आहे सोमवार. आपण अगोदर तारखेचा वार काढूया 17 फेब्रुवारीचा. आता साधारणतः आठवड्याचे 7 मिळवलं की तोच वार येतो. मग 7 आणि 7 किती? 14. मग 14 फेब्रुवारी 2011 चा वार सुद्धा कुठला येणार? सोमवारच येणार. पण आपली 17 फेब्रुवारी तारीख आहे. मग मी पुन्हा एकदा 17 फेब्रुवारी 2011 चा वार लिहितो. 14 किती मिळवल्यावर 17 येतं? 3. मग 3 वार पुढे जावा. मंगळ, बुध आणि गुरु. हा. आता आपण तारीख बरोबर काढलेली आहे. आता फक्त वर्ष बघा. इथं वर्ष आहे 2021. इथं वर्ष आहे 2011. म्हणजे जवळजवळ 10 वर्षांना पुढे जायचे.
आता एक लक्षात ठेवायचं, सामान्य वर्ष असलं की आपण एक वार पुढे जातो आणि लीप वर्ष असलं की 2 वार पुढे जातो. आता मी डायरेक्ट 4 न उडी मारणार आहे. बघू कोण सांगतंय. मग किती वारानं उडी मारायची? आता 11 आणि 4 15. आता 4 सालानं आपण पुढे गेलो. त्या 4 सालामध्ये 3 सामान्य वर्ष असणार आहेत आणि 1 लीप वर्ष असणार आहे. मग सामान्य वर्ष म्हणलं की 1 वार पुढं आणि लीप वर्ष म्हणलं की 2 वार पुढं. म्हणजे 3 सामान्य वर्षाचं 3 वार आणि एका लीप वर्षाचं 2 वार, असं 5 वार पुढे जायचं. चला 5 वार पुढे जावा. गुरुवार नंतर 5, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार येणार आहे. बघा मंगळवार. 17 फेब्रुवारी 2015 ला मंगळवार. आता पुन्हा 17 फेब्रुवारी 4 न उडी मारतो. 15 आणि 4 किती? डायरेक्ट 19 सालची 17 तारीख विचारात घेऊया. तो वार आपण काढूया. इथं पण 3 सामान्य वर्ष आणि 1 लीप वर्ष. सामान्य वर्षातील 1 वार म्हणजे 3 सामान्य वर्षातलं 3 वार आणि लीप वर्षातलं 2 वार, असं 5 वार पुढे जायचं. मग मंगळवार नंतर 5 बघा. बुध, गुरु, शुक्र, शनी आणि रवी. आता आपण एकाएकाने जाऊया कारण आता साल जवळ आले. 19 नंतर 20 घेऊया. आता इथं फेब्रुवारी महिन्याचा एंड 19 ला होतोय, त्यामुळे 19 हे सामान्य वर्ष आहे. त्यामुळे 1 न पुढे जावा. इथं सोमवार येणार. आता 21 घेऊया साल पुढचं. आता इथं फेब्रुवारी महिन्याचा एंड 20 ला होतोय, त्यामुळे 20 हे लीप वर्ष आहे. त्यामुळे इथं 2 वार आपल्याला पुढे जावं लागेल. सोमवार नंतर मग मंगळवार सोडून काय येणार? बुधवार. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येतंय? 3 येतंय. समजलं का सर्वांना? हे फक्त 10च विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं होतं. हो. यस सर. हा ठीक आहे. आता काय करूया, दिनदर्शिकेला आपण उद्याचा एक दिवस आपण ठेवलेला आहे राखीव. कारण एका दिवसामध्ये तुम्हाला 20-20 गणित जर घेतली तर लिहिला पण लोड होते दिवसभरामध्ये. आपण जी सॅम्पलची गणित सुरुवातीला घेतली होती काय 7-8, ती तुम्ही लिहायची नाहीत. फक्त कुठली लिहायची? जी NMAच्या मागच्या परीक्षेला आली अशी 8च गणित आहेत. तेवढी 8च गणित आपल्याला या ठिकाणी सोडवून पाठवायची आहेत. आणि सुरुवातीची जी बेसिक माहिती आहे दिनदर्शिकेची ती पण थोडक्यात लिहा. आणि आज टेस्ट कोणते? सामान्य विज्ञानचं प्रकरण क्रमांक सांगा पाहू. प्रकरण क्रमांक 3. ते पण सोडवा. चालेल, बस करूया. ओके, बाय. बाय सर. काय सर?